जे थोडा बेस कमी करा. अच्छा, पवित्र संप्राप्त कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय, निवडलाय, वारकरी संप्रदायाचे प्रचारक संत म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे असे संत विसोबा खेचर यांचे पट्ट शिष्य आहेत संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज. वारकरी संप्रदायातलं ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज डोळ्यासमोर येतात. वारकरी संप्रदायातली भक्ती म्हटली की संत नामदेव महाराज आपल्या डोळ्यासमोर येतात. वारकरी संप्रदायातलं वैराग्य म्हटलं की जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि वारकरी संप्रदायातली शांती म्हटली की पैठणचे नाथ महाराज आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि वारकरी संप्रदायातली आदिशक्ती म्हटली की आदिशक्ती मुक्ताबाई आपल्या डोळ्यासमोर येते. आणि ज्ञानाचा, भक्तीचा, वैराग्याचा या तिघांचाही प्रचार करणारे जे साधू आहेत त्यांचं नाव आहे संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाद्वारे, भजनाद्वारे, नामस्मरणाद्वारे वारकरी संप्रदायाचा थेट पंजाब पर्यंत प्रचार करणारे साधू म्हणजे संत नामदेव महाराज. त्या महाराजांच्या अभंग गाथेमधला दिसायलाही सोपा, असायलाही सोपा, 3 कडव्याचा, 3 चरणांचा, कमी लोकांच्या पाठातला, परिचयातला, पाठातला जरी नसला रोहित महाराज तरी अभंगाचा अर्थ ऐकून अभंग पाठ होणारा असा अत्यंत सोपा, अतिशय महत्वाचा, मागणीपर प्रकरणातील देवाच्या दरबारामध्ये प्रार्थना करणारा, देवाच्या दरबारामध्ये इच्छा प्रकट करणारा आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं म्हणजे देवाच्या दरबारामध्ये मागणी मागणारा हा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या विश्वामध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये अनेक साधू संतांनी देवाच्या दरबारामध्ये इच्छा प्रकट केलेली, प्रार्थना केलेली आहे. आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं म्हणजे देवाच्या दरबारामध्ये मागणी मागितलेली. अनेक साधू संतांनी, तुकोबारायांनी सुद्धा अनेक ठिकाणी देवाच्या दरबारामध्ये मागणी मागितलेली आहे. तशी संत नामदेव महाराजांनी सुद्धा या देवाच्या दरबारामध्ये मागणी मागितलेली आहे. काय नामदेव महाराजांनी आजच्या शिवजयंतीच्या पर्व काळामध्ये काय मागितलंय नामदेव महाराजांनी आणि काय मागवं आपण या शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये, या भगवान गणपती बाप्पांच्या दरबारामध्ये काय मागितलं पाहिजे हे जर शिकायचं असेल तर अगदी कमी शब्दामध्ये संत नामदेव महाराजांच्या अभंगाद्वारे आपण आपल्या वेळेमध्ये त्याचं अगदी गोड असं कीर्तन, चिंतन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या कंडारी या गावामध्ये आता मला असं वाटतंय इथं एवढी लोक जमलेली आहेत, हा उत्सवाचा दुसरा दिवस आहे, बरोबर आहे ना? कालही कार्यक्रम होता, शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकलं आपण, संभाजी महाराजांचं ऐकलं, आजचा हा दुसरा दिवस आहे. मला असं वाटतंय इथं बसलेल्यापैकी असा कोणता व्यक्ती नाही ज्याला या कार्यक्रमाबद्दलची माहिती नाही. प्रत्येकाला कल्पना आहे, श्रुत आहे, माहीत आहे, पण तरी सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कार्यक्रमाचा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य बरं का दादा. आणि मग म्हणून या कार्यक्रमाचा परिहार द्यायचा तो असा की साधू संतांच्या आशीर्वादाने आणि साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या, पावन झालेल्या आपल्या या श्री क्षेत्र कंडारी या गावामध्ये तुम्हा वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये, माता माऊल्यांच्या, भाविकांच्या, वृद्धांच्या, तरणीबाण पोरांच्या पवित्र अशा या उपस्थितीमध्ये, भगवान गणपती बाप्पांच्या मंदिराच्या पवित्र अशा या वातावरणामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र अशा या सोहळ्यामध्ये, त्यांच्या सानिध्यामध्ये गेल्या सालाभात प्रमाणे चालत आलेली ही पवित्र अशी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आणि या शिवजयंतीच्या निमित्ताने या वर्षी संपन्न होत असणारा हा 2 दिवसाचा हा कीर्तन महोत्सव, व्याख्यान महोत्सव. आणि या उत्सवामध्ये दुसऱ्या क्रमांकाची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठल ज्यांच्या माध्यमातून ही सेवा मला या ठिकाणी प्राप्त झाली, मिळाली
अशा आपल्या या कंडारी क्षेत्रामधील या गावातले सगळे तरणीवान पोरं छत्रपती शिवाजी महाराज माझ्या अंतःकरणामध्ये विराजमान आहेत आणि शिवाजी महाराजांची आपण आठवण काढली पाहिजे. अहो, दरवर्षी तर आपण बँड लावतो, मस्त असा कार्यक्रम करतो, नाचतो, पण कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करायची, व्याख्यानाच्या माध्यमातून साजरी करायची असा उपक्रम जर या गावामधील तरणीवान पोरांनी केलेला असेल ना मायबाप, तर ते तरणीवान पोरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी जयंती आहे त्याच्यामध्ये वंदे मातरम ग्रुप म्हणजे सगळी तरणीवान पोरं बरं का, त्याच्यातली सगळी 15-20 पोरं 25 पोरं जेवढी असतील तेवढी सगळी तरणीवान पोरं ही या कार्यक्रमाला आयोजित करणारी, संयोजन करणारी, की हा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, या कार्यक्रमाला सजवणारी मंडळी आणि या ग्रुपकडून, या वंदे मातरम ग्रुप मध्ये जेवढी मंडळी, या मंडळीच्या वतीने ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. खरं तर मला त्यांच्यामध्ये ज्यांचा मला फोन आला होता अशी आपल्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी अत्यंत आदराचं ज्यांना स्थान आहे आपल्या गावामध्ये, कुठेही कीर्तन असले म्हणजे ते उपस्थित राहतात, अशी हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे किरण दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. किरण दादांचा मला फोन होता, म्हटलं सगळी तरणीवान पोरं म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला शिवजयंती साजरी करायची आणि हे चरित्र पुन्हा पुन्हा ऐकायला मिळत नाही. आता ही सगळी लहान लहान मुलं आहेत, यांना आता दरवर्षी आपण बँड ठेवतो, त्याच्यामध्ये पोरं नाचतात, एवढंच त्यांना समोर दिसतं महाराज, पण त्यांना हे चरित्र काय शिवाजी महाराजांचं हे कधी त्यांना ऐकायला